इतिहासात काही लोकांची नावं कायम लक्षात राहतात, त्यांच्या धाडसामुळे आणि पराक्रमामुळे. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर सरदार कोंडजी फर्जंद यांची थरारक गोष्ट. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अनेक शूर मावळे होते, पण कोंडाजी फर्जंद हे खूप धाडसी आणि विश्वासू सरदार होते. ते नेहमी कठीण काम स्वीकारायचे आणि ती पूर्ण करून दाखवायचे. कोंडाजी फर्जंद, वाघांचा वाघ. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सन 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी एक मोठा निर्णय घेतला. पन्हाळगड किल्ला जिंकायचा. हा किल्ला खूप मजबूत होता, म्हणून सरळ हल्ला करणं खूप अवघड होतं. मग ही जबाबदारी दिली गेली कोंडाजी फर्जंद यांना. एक वाघाच्याच हिमतीची कामगिरी आहे. विडा उचलणार? कधी निघायचे? कामगिरी विचारली नाही, जीवावरची आहे. जीव माझा कुठे राज? हा जीव तर कधीच तुमच्या आऊसाहेबांच्या साम्राज्याच्या पायाशी अंतरलाय. तुम्ही फक्त बोट दाखवायचं ना, आम्ही उडी घ्यायची. कोंडाजी फक्त 60 मावळ्यांसोबत रात्रीच्या अंधारात किल्ल्यावर चढू लागले. सगळीकडे शांतता होती आणि प्रत्येक पाऊल खूप काळजीपूर्वक टाकलं जात होतं. त्यांना ना भीती होती, ना मागे वळून पाहायचं होतं. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, स्वराज्यासाठी लढायचं. किल्ल्यावर पोहोचल्यावर कोंडाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी अचानक हल्ला केला. शत्रूंना काही समजायच्या आत मराठ्यांनी जोरदार लढाई सुरू केली. काही वेळातच शत्रू गोंधळून गेले आणि किल्ल्यावर ताबा मिळवला गेला. कोंडाजी फर्जंद यांच्या धाडसामुळे पन्हाळगड किल्ला स्वराज्यात आला. हा फक्त किल्ल्याचा विजय नव्हता, तर मराठ्यांच्या ताकदीचा पुरावा होता. आजही कोंडाजी फर्जंद यांचं नाव घेतलं की आपल्या मनात अभिमान निर्माण होतो. अशा शूर वीरांना आपला मनापासून नमस्कार. आज आपण बघितला कोंडाजी फर्जंद यांचा अद्भुत पराक्रम. अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या अनेक प्रेरणादायी कथा अजूनही आपल्या इतिहासात आहेत. जर तुम्हाला अशा इतिहासाच्या गोष्टी आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि थरारक इतिहासासोबत. जय भवानी, जय शिवराय.